आतापर्यंत चिराग नावाचे वादळ आहे. खरं म्हणायला गेलं तर अनेक सामने निवेदित खेळाडू आहे, परंतु एकीकडे पाहायला गेलं तर आम्हाला सुद्धा अगदी समालोचनात मार्गस्थ राहणार आहे त्याचे पिताश्री आहेत संजयजी कोलंबे. आणि आज मात्र मैदानावरती अगदी त्यांच्या डोळ्यासमोर हा मुलगा खेळ साकारतोय. म्हणजे विचार करा, घडवण्यामागे फार काही असतं. असं म्हटलं जातं की मातीचा घडवण्यासाठी कुंभाराची मेहनत महत्वाची असते, परंतु बालपणातच कडू पाजलं आणि त्याच्यानंतर ते अगदी क्रिकेटच्या मैदानावरती उतरवलंय. चिराग नावाचं हे वादळ आपण पाहतोय. व्हॉट अ बॅटिंग लाईन अफलातून. यावेळी मात्र मोठी फटके चिरागच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 सिक्सर आहेत. मागाचा सामना उमरोलीच्या विरोधात गाजवला होता तो मात्र मुकेश बॅटरने, परंतु इथे चिराग गाजवतोय. हे 2 षटकार फार महत्व देऊन जात आहेत त्या सामन्यामध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार आले. टोटल मात्र पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत 20 या आकड्यावरती. आणि अद्याप विचार करायला गेला तर चिराग ज्याच्या बॅट मधून 7 बॉल आणि 19 धावा धावफलकावरती वैयक्तिक लागल्यात. संघाची धावसंख्या आहे ती 20. मात्र 400 जमा झाले त्यात शंका नाहीये, परंतु इथे जर षटकार आला तर आणखी या ठिकाणी पैसे 1000 रुपये जमा होतील, ते मात्र मोहनजी दस यांचे. चांगला फटका, यावेळी फटका सजवलाय. चौफेर फटकेबाजी. व्हॉट अ बॅटिंग लाईन. या येथील 4 धावा आणि याच 4 धावींच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय. चौकारासाठी सुद्धा मोहनजी दस यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात आहे, जबरदस्त. हे खरं आहे, कारण एखादा कुठेतरी मार्गदर्शक असणं फार गरजेचं आहे. आणि आपल्या खेळाडूला कुठे उचलायचं आणि कुठे खाली नेऊन ठेवायचं हे ज्याला माहित आहे. मी म्हणेल मोहन दास फार चांगलं कार्य केलंय, कारण इथे काळाची गरज होती. पहिल्या षटकामध्ये जी आशा नव्हती त्या धावा मात्र धावफलकावरती होत्या आणि त्याच्यानंतर मात्र चिरागने या 3 बॉल मध्ये तब्बल धावफलकावरती 16 धावा आणल्यात. म्हणजे विचार करा, पहिल्या षटकात फक्त 8 धावा होत्या आणि 3 बॉल मध्ये आल्यात 16 धावा. आता सध्या संदीप या गोलंदाजाला अगदी रात्रीचे तारे दिवसा दाखवायला सुरुवात केली आहे. परंतु पाहूयात, अजूनही 3 बॉल या गोलंदाजीचे शिल्लक आहेत. म्हणजे अजून बराच क्रिकेट चिरागला मैदानात दाखवायचा आहे. चांगला फटका, जागा बनवली, फटका सजवलाय. व्हॉट अ बॅटिंग लाईन. आता मात्र खरोखर आहे शांताराम कोलंबे, सागर कोलंबे, नक्की आम्हाला सुद्धा आता सांगण्याची वेळ आली आहे. तुमच्या रिटायरमेंटची जरूर गरज आहे आता, कारण इतका चांगला दैदिप्यमान खेळ मैदानात चिरागच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अफलातून. कारण हे हास्यास्पद नाहीये. अगदी मी म्हटलं ना की ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास तोच क्षण मात्र गोड करतोय. अगदी मी म्हणेल चांगली बॅटिंग लाईन मैदानावरती आणले. तारणहार ठरलाय. मगाशी आम्ही मुकेशचं कौतुक जरूर केलंय, इतके चांगले फटके होते, परंतु यावेळी फटक्यांची आतिषबाजी कशी करावी हे मात्र संदीपला दाखवून दिलंय मैदानात. व्हॉट अ बॅटिंग लाईन. चिराग नावाचं हे वादळ सध्या मैदानावरती आहे. 9 बॉल 29 धावा संख्येची रणझुंजार खेळी सध्या मैदानात साकारतोय. टॉस गमावला होता आणि अशा परिस्थितीत प्रेशर क्रिएट झालं होतं ते मात्र जयशंकर चांदे टीम वरती. टोटल संघाची धावसंख्या 30, चिरागच्या वैयक्तिक 29 धावा. एकच नोची धाव एक्स्ट्रा मध्ये आली आहे. पुलर लेंथ यावेळी आणि इथे सुद्धा येतोय 1 बाउंस चौकार. व्हॉट अ बॅटिंग लाईन. मित्रांनो, टाळ्या तर झाल्याच पाहिजेत. साईशा प्रथमेश कोलंबे यांच्याकडून चिरागच्या बॅटिंग लाईनला तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज जमा झालंय. व्हॉट अ बॅटिंग. पैसे जमा झाले, त्यात काही शंका नाही दादा. संदीप बोराडे त्या गोष्टी सोडत नाहीत. प्लेअर फार महत्वाचा आहे माझ्यासाठी. आणि आता तर काय लाईव्हची सुविधा आहे, त्यामुळे रिटर्न चेक केला जाऊ शकतं. काही टेन्शन घेऊ नका, सगळं तुमच्यापर्यंत सपोर्ट होईल. चांगला फटका यावेळी. इथे मात्र काय करताय मोहनजी दस साहेब. षटकार हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. मगाची हुकली मी म्हणेल, परंतु आता इथे कंप्लीट झाली आहे. व्हॉट अ बॅटिंग लाईन. अफलातून जबरदस्त बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते.
फटके माफी असावी, कारण इथे आलेत 2 चौकार आणि 4 षटकार. काय बॅटिंग साकारल्या. भल्या भल्यांना पाणी पाजणारा गोलंदाज संदीप, त्याच्यावरती वार झालेत आणि अक्षरशः तुफानी हल्ला चढवला तो चिरागने. आणि टोटल जर या षटकाचा विचार करायला गेला तर या ठिकाणी तू सध्या हे ठेव रे तसंच. हा ते नंतर बोल. हे ठेव. 4 षटकार आणि 2 चौकाऱ्या षटकामध्ये आलेत. तब्बल 32 धावा. अद्यापपर्यंत सगळ्यात मी म्हणेल तिसरं महागडं षटक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी 32 आलं होतं, आजच्या दिवसात सुद्धा 32 धावा अक्षय लोंगलेने खर्च केल्या, ते याच रिस संघाच्या विरोधात. परंतु आता या क्षणी याच रिस संघाच्या गोलंदाज संदीपने खर्च केला त्या 32 धावा चांदईच्या विरोधात. समोर पुन्हा एकदा बॅटर आपण पाहतोय अतिश. संधी मिळाली नव्हती अतिशला. 40 धावा धावफलकावरती आहेत. चांगला फटका अतिशच्या बॅट मधून सुद्धा येतोय. बाई चिराग, तू जर फटके घेऊ शकतो तर माझ्याकडे तितका अनुभव आहे आणि तो अनुभव मी आज पणाला लावलाय. अगदी जमेची साथ मी तर म्हणेल या जोडीची मैदानात पाहायला मिळतेय. इथे आलेला षटकार बरंच काही सांगून जातोय. अगोदरचा षटक चिरागने गाजवलाय जरूर, परंतु आता या षटकात पारी जरा फिरली आहे, कारण आता समोर आहे बॅटर तो मात्र आतिश. जबरदस्त आपण पाहतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. सामना जर आवडत असेल तर बॅटिंग एकदम सुपर फास्ट. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. व्हॉट अ प्रॉपर टायमिंग, व्हॉट अ बॅटिंग. आणखी एक षटकार पाहायला मिळतोय. दरम्यान मोहनजी दस, तुम्ही जसा पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली, मी तर म्हणेल अगदी गुल्लक मोहनजी दस यांची. काका पुतण्याची जोडी आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. हे मात्र विसरलं. एकीकडे काका आणि अगोदर पुतण्याने पहिलं षटक गाजवलंय. अफलातून बॅटिंग लाईन. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. आणखी एक मारला तर 1000. बाकीचं कॅल्सी तुमच्यापर्यंत आम्ही नंतर पोहोचू, काही हरकत नाहीये मोहनजी दस. अफलातून फटकेबाजी आहेत. तुम्ही आले आणि चांदई टीम मध्ये नवचैतन्य निर्माण झालं. अगदी एका षटकाचा खेळ संपला होता, त्याच्यानंतर तुम्ही मैदानात आलेत. आणखी एक चांगला फटका. व्हॉट अ बॅटिंग लाईन. अगदी पुढे बॉल. समोर मात्र तोच आतिश कोलंबे ज्याने पुन्हा एकदा लॉंग ऑन क्लिअर केलाय आणि येतोय त्याच्या बॅट मधून दर्जेदार सिक्सर. ठोक डीजे तू आता.